भारतीय थल सेना में अग्निवीर भरती 2024। तर या ठिकाणी पहा, भारतीय सेनामध्ये अग्निवीरची भरती निघलेली आहे। या ठिकाणी पहा, ऑनलाईन आवेदन 8 फेब्रुवारी पासून हे आवेदन पत्र चालू होणार आहे। तिची मुदत पहा 21 तारखेपर्यंत 21 मार्च 2024 पर्यंत या फॉर्मची मुदत आहे। म्हणजे 8 फेब्रुवारी ला हा फॉर्म ओपन होणार आहे आणि त्याची मुदत लास्ट डेट 21 मार्च पर्यंत आहे। तर अधिक वेबसाईटवर या इंडियन आर्मी वेबसाईट जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता। या ठिकाणी पहा, फेज चरण 1 ऑनलाईन कॉम्प्युटर आधारित तुमची लेखी परीक्षा होणार आहे। फेज चरण 2 भरती रॅली एवं चिकित्सा परीक्षण मेडिकल टेस्ट होणार आहे। या ठिकाणी तुमची वयमर्यादा दिली आहे 31/1/2024 को लेकर 17.5 वर्ष ते 21 वर्षापर्यंत यामध्ये वयाची अट दिलेली आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, अग्निवीर भरती संक्षिप्त परिचय पूर्ण माहिती तुम्ही वाचायची आहे। या ठिकाणी पहा, अग्निपथ नामक सेना बल भर्ती हेतु भारत सरकार की योजना, इस योजना के तहत भर्ती होने वाले युवा अग्निवीर कहलाते हैं। भर्ती प्रथमतः 4 वर्ष के लिए होगी। 4 वर्ष उपरांत 75% अग्निवीर सेना से सेवा मुक्त, परंतु अर्धसैनिक बलों में, राज्य पुलिस बलों में नियोजन के अवसर 25%। या ठिकाणी फक्त 4 वर्षाची भरती आहे। 4 वर्षांनंतर तुम्ही पोलीस मध्ये पण जाऊ शकता मित्रांनो। या ठिकाणी पहा, 25% अग्निवीर को पुनः भारतीय थल सेना में आगे लिए नियुक्ति। भर्ती हेतु ऑनलाइन आवेदन। भर्ती 2 चरणों में, कंप्यूटर आधारित लेखी परीक्षा, शारीरिक परीक्षा एवं चिकित्सा परीक्षा या ठिकाणी होणार आहे तुमची वाली। तर या ठिकाणी पहा, पद का नाम दिलेलं आहे। या ठिकाणी अग्निवीर सामान्य ड्यूटी, अग्निवीर सामान्य ड्यूटी। शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिले आहे 10वी कक्षा 75% तर 33 प्राप्त किया जाता है। या ठिकाणी पहा, 10वी मध्ये तुम्हाला 75% मार्क पाहिजे। आणि या ठिकाणी पहा, ग्रेडिंग सिस्टम होने पर 10वीं कक्षा में C ग्रेड एवं प्रत्येक विषय में कम से कम D ग्रेड होना चाहिए। नोट, जिन आवेदन के पास लाइट मोटर व्हीकल LMV का ड्राइविंग लाइसेंस होगा उन्हें ड्राइवर के पद पर प्राथमिकता दी जाएगी। म्हणजे तुमच्याकडे ड्राइविंग लाइसेंस असेल LMV तर तुम्हाला ड्रायव्हिंग या पदावर पण तुम्हाला भरतीमध्ये घेऊ शकता मित्रांनो। या ठिकाणी पहा, वर्ष दिलं 17.5 ते 21 वर्षापर्यंत आणि उंची पहा 168, वजन 50 किलो पाहिजे आणि सीना पहा छाती 77, फुगून 5 सेंटीमीटर पाहिजे मित्रांनो। या ठिकाणी पहा, खाली पण पद दिलं आहे अग्निवीर टेक्निकल ऑल आर्म्स, अग्निवीर टेक्निकल ऑल आर्म्स। या ठिकाणी पहा, 12वीं परीक्षा कक्षा में भौतिक, रासायनिक, गणित एवं अंग्रेजी के साथ 50% तुम्हाला पाहिजे मित्रांनो। आणि किसी भी मान्यता प्राप्त 12वीं से कक्षा भौतिक शास्त्र, गणित एवं अंग्रेजी विषय के साथ उत्तीर्ण होना चाहिए। या ठिकाणी तुम्ही संपूर्ण जाहिरात वाचायची आहे मित्रांनो। या ठिकाणी पहा, वयमर्यादा पहा 17.5 ते 21 वर्षापर्यंत आहे। उंची 167 पाहिजे, वजन 50 किलो पाहिजे आणि छाती पहा 77 पाहिजे, फुगून 5 सेंटीमीटर पाहिजे मित्रांनो। तर तुम्हाला ही पूर्ण माहिती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही पूर्ण जाहिरात वाचू शकता मित्रांनो। या ठिकाणी पहा, अग्निवीर क्लर्क हे पद आहे मित्रांनो। अग्निवीर क्लर्क स्टोर कीपर। या ठिकाणी पहा, इंटरमीडिएट परीक्षा किसी भी विषय, कला, वाणिज्य एवं विज्ञान या शाखेमध्ये पाहिजे आणि अकाउंट्स बुक कीपिंग में प्राप्त करना 50% प्रतिशंक अंकों के साथ 12वीं परीक्षा उत्तीर्ण होना चाहिए। तर वयमर्यादा पहा 17.5 ते 21 वर्ष, उंची 162 सेंटीमीटर, वजन पहा 50 किलो आणि छाती 77 पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर। या ठिकाणी अजून एक अग्निवीर ट्रेड्समन्स ऑल आर्म्स 10वी पास। या ठिकाणी पहा, 10वी पास पाहिजे उमेदवार आणि प्रत्येक विषयामध्ये 33
टक्के मार्क पाहिजे। वय वर्ष पहा 17.5 ते 21 वर्ष, उंची 168 सेंटीमीटर, वजन 50 किलो, छाती 77 पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर पाहिजे। तर या ठिकाणी पहा अग्निवीर ट्रेडर्स मध्ये 8वी पास उमेदवारांसाठी 33% प्रत्येक विषयामध्ये पाहिजे। वय मर्यादा पण तेवढंच आहे मित्रांनो, उंची 168 पाहिजे आणि वजन 50 किलो पाहिजे, छाती 77 पाहिजे मित्रांनो, फुगून 5 सेंटीमीटर पाहिजे। अग्निवीर सामान्य ड्युटी महिलांसाठी पहा 10वी मॅट्रिक परीक्षा 45% पाहिजे प्रत्येक विषयामध्ये। त्या ठिकाणी पहा 17.5 ते 21 वर्ष पाहिजे वय मर्यादा। उंची या ठिकाणी दिलेली नाहीये मित्रांनो, तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळेल मित्रांनो। तर चांगली संधी, या संधीचा फायदा घ्या मित्रांनो। ज्यांना आर्मी मध्ये आपलं करिअर करायचं आहे तुम्ही 8 फेब्रुवारीला हा फॉर्म 100% भरा मित्रांनो, आणि याची मुदत 21 मार्च पर्यंत आहे मित्रांनो। अग्निवीर पॅकेज पहा, या ठिकाणी पॅकेज पण दिलेलं आहे। प्रथम वर्ष 30,000 एवढं भत्ता आहे, द्वितीय वर्ष 33,000 एवढं भत्ता आहे, आणि तृतीय वर्ष तिसऱ्या वर्षामध्ये 36,500 आणि त्यामध्ये भत्ता पण आहे, आणि चौथ्या वर्षामध्ये 40,000 प्लस भत्ता पण आहे मित्रांनो। सेवानिधी पॅकेज 4 वर्ष की सेवा पश्चात अग्निवीर को रुपये 10.4 लाख व्याज सहित सेवानिधि जो आयकर से छूट योग्य। 4 वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 10.4 लाख व्याज सहित सेवानिधी भेटत मित्रांनो। तुम्हाला वेतन पहा मोटिलिटी सेवानिधि पैकेज, प्रत्येक अग्निवीर को सेवानिधि पैकेज के लिए विकल्प किया जाएगा। स्वरोजगार एवं उद्यमता हेतु आर्थिक ऋण निकासी पर खर्च, या ठिकाणी भत्ता पण दिला आहे। अग्निवीर का वेतन एक संयुक्त पैकेज एवं उसे महंगाई भत्ता एवं सैनिक सेवा वेतन की कोई पात्रता नहीं होगी, परंतु समय समय पर भारत सरकार द्वारा जारी आवेदन रिस्क एवं हार्डशिप राशन ड्रेस एवं यात्रा भत्ता की पात्रता होगी। या ठिकाणी पूर्ण तुम्ही माहिती वाचायची मित्रांनो, मगच फॉर्म भरायचा आहे। या ठिकाणी पहा जीवन विमा कवरेज दिलं आहे। अग्निवीर को 48 लाखाचं विमा आहे मित्रांनो, आणि और सेवा ग्रुप इंश्योरेंस फंड का लाभ नहीं होगा। 4 साल की सेवा के पश्चात प्राप्त होने वाले लाभ। या ठिकाणी पहा सेवानिधी पॅकेज पण भेटणार तुम्हाला। सेवानिधी पॅकेज अग्निवीर कौशल्य विकास प्रमाणपत्र आणि कक्षा 12वीं का प्रमाणपत्र। अवकाश प्रत्येक वर्ष 30 दिनों का वार्षिक अवकाश, चिकित्सा सलाह के आधार पर बीमारी से संबंधित अवकाश। आवश्यक निर्देश या ठिकाणी दिलेला आहे। भर्ती केवळ ऑनलाइन पंजीकृत प्रवेश प्राप्त विद्यार्थी के लिए है। यह पूर्ण माहिती फोटो पहा। निवासी प्रमाणपत्र जिलाधीश अनुयायी अधिकारी तहसीलदार द्वारा जारी किया गया। चारित्र्य प्रमाणपत्र सरपंच पंचायत शाला प्राध्यानाचार्य थाना प्रभारी द्वारा 3 माह के अंदर जारी किया गया हो। आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक पाहिजे। फोटो पहा, पासपोर्ट साइज फोटो पाहिजे। 20 आणि 21 वर्षाच्या अधिक आयु या शादीशुदा उमेदवार के योग्य नाही आहे। शारीरिक मापदंड या ठिकाणी दिला आहे, हे पण तुम्ही वाचायचं आहे मित्रांनो। बोनस अंक या ठिकाणी दिला आहे तुम्हाला, हे बोनस अंक पण आहे। हे पूर्ण तुम्हाला पीडीएफ जाहिरातची लिंक दिली मित्रांनो। मी हे लिंकला ओपन करून तुम्ही पीडीएफ जाहिरात वाचू शकता मित्रांनो। अन्य महत्वपूर्ण जानकारी या ठिकाणी दिली आहे। हल्फनामा आवेदक को 10 रुपए का गैर न्यायिक स्टैम्प पेपर पर नोटरी द्वारा जारी एवं स्थानीय पार्षद सरपंच द्वारा जारी सत्यापित शपथ पत्र प्रस्तुत करना अनिवार्य होगा। या ठिकाणी पहा शारीरिक दक्षता परीक्षा आहे। या ठिकाणी 1.6 किलोमीटर की दौड़ होगी, बीम पुलअप होगा। या ठिकाणी पहा ग्रुप आणि मार्क। ग्रुप 1 साठी 5 मिनिट 30 सेकंदामध्ये मार्क 60 आहे,
ग्रुप 2 साठी 5 मिनिट 30 सेकंदमध्ये 5 मिनिट 45 सेकंदमध्ये 48 मार्क आहे मित्रांनो. आणि ठिकाणी पहा बीम पुलअप 10 मारले तर 40 अंक राहील, 9 मारले तर 33 मार्क, 8 मारले तर 27 मार्क, 7 मारले तर 21 मार्क, 6 मारले तर 16 मार्क. 9 फीट चा खड्डा ओलांडून तुम्हाला पार करायचं अनिवार्य आहे. बैलेंसिंग बीम में चढ़ना होगा. हे तुमची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे मित्रांनो. तर अधिक जानकारी पाहिजे तुम्हाला तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता मित्रांनो. आणि मित्रांनो प्लीज तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पुढच्या भरतीचे नोटिफिकेशन मिळते मित्रांनो. तर मी विकी गायकवाड पुन्हा भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.